नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. आज मी तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेली आहे. त्या कथेचे नाव आहे पालीचे घर. तर मग सुरू करूया. कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. कथा खूप छान आहे. तर मग सुरू करूया. खूप जुनी गोष्ट आहे. विश्व निर्माण होण्याचे कार्य वेगाने चालू होते. अनेक जीवजंतू आपल्या आपल्या पद्धतीने जीवन जगण्याच्या कामात लागले होते. माणूस बुद्धिमान होता, त्यामुळे त्याने घर बनवून गाव वसवले. त्याने आपले घर लिपवून सारवून सुंदर बनविण्याची पद्धतही शिकून घेतली. परंतु पालीचे कुठलेही घर तयार झाले नव्हते. यामागचं कारण असं की तिचा नवरा अत्यंत आळशी आणि अलगर्जी होता. तो कोणतेच काम करत नव्हता. बिचारी पालच त्याच्यासाठी कीटक मारून आणत होती. तो त्या किड्यांवर चांगला ताव मारून झोपी जायचा. हिवाळ्यामध्ये तो एका दगडावर पडून ऊन खायचा. पावसाळ्यात दगडाच्या खाली कोणत्याही फटीत शिरायचा आणि उन्हाळ्यात दगडाच्या सावलीत तो पडून राहायचा. त्याचं हे काम होतं, खाणे पिणे आणि आराम करणे. पाल तिच्या नराच्या वागण्याने खूप दुःखी होती. त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती आणि नवऱ्याला आपलं घर बनविण्यासाठी सांगायची. नवरा तिला मोठमोठी आश्वासन द्यायचा आणि मग झोपून जायचा. प्रत्येक दिवशी असंच व्हायचं. आता तर पाल पण त्याला समजावून समजावून थकली होती. शेवटी थकून भागून तिने त्याच्याशी बोलणेच सोडून दिले. एके दिवशी पाल जेवणाच्या शोधात फिरता फिरता एका गावाजवळ पोहोचली. तिने तिथे माणसांची सुंदर सुंदर घरे बघितली. ती सुंदर घर बघून तिला इच्छा झाली की ती सुद्धा स्वतःचे घर असले पाहिजे. पण घर असणार कुठे? तिचा नवरा तर खूप आळशी होता. तो छोटे मोठे कामही करू शकत नव्हता. तर घर कुठून बांधणार? तो कामच करत नव्हता, तर घर कसे बांधणार? त्या दिवशी ती खूप दुःखी मनाने तिच्या नराजवळ गेली. नराने तिला काही खायला मागितले तेव्हा ती रडायला लागली आणि नवऱ्याला म्हणाली, खूप ठणकावून बोलली आणि त्याला सांगितले, जा आणि माणसांचे घर बघ. तू असाच जन्म निरर्थक वाया घालवत आहेस. काय तुला आपलं घर सुद्धा बांधता येत नाही? अच्छा, तू चिंता नको करू. पावसाळा संपताच मी घर बनवायला सुरुवात करीन. नवऱ्याने तिला आश्वासन दिले. भोळी भाबडी पाल पुन्हा त्याच्या बोलण्याने फसली आणि आपल्या घराचे स्वप्न बघायला लागली. पावसाळा संपला तेव्हा पालीने नवऱ्याला घर बनविण्याची आठवण करून दिली. नवरा बोलला, बस काम सुरू करतो. अशा प्रकारे हिवाळा पण संपला, पावसाळा पण संपला. पालीने पुन्हा विचारले, तू तू आपल्या नवऱ्याला विचारले, तू आता घर केव्हा बनवणार आहेस? तेव्हा तिला नवरा म्हणाला, बस खूप लवकरच बनवतो मी. पुन्हा काही दिवस अशा प्रकारे निघून गेले. अजून पालीने त्याला विचारले, घर बनविण्याचे काम कसे चालू आहे? जमीन ठरवली आहे, तिच्या नवऱ्याने उत्तर दिले. उद्यापासून बांधकाम सुरू होईल. पाल जेव्हा जेव्हा त्याला विचारायची तो तिला अशा प्रकारे उलटसुलट उत्तरे द्यायचा आणि तिला गोष्ट बदलून द्यायचा. पाल एवढी भोळी होती की प्रत्येक वेळी ती त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायची. अशा प्रकारे दिवस लोटायला लागले. नर आश्वासन देतच राहिला, परंतु घर बनले नाही. उन्हाळा आला. भयंकर ऊन पडायला लागलं. गरम हवा सुरू झाली. दगडावर राहणे कठीण झाले होते. तेव्हा एक दिवस पाल रडायला लागली. नराने कारण विचारता ती बोलली, तुम्हाला कसलीच काळजी नाही. प्रत्येक वेळी मला खोटी गोष्ट सांगून दिलासा देता. राहण्याचा कुठेही ठाव ठिकाणा नाही. वादळ आले तर दगड पण कोसळेल. मग कुठे राहाल तुम्ही आणि मी पण कुठे राहील? नवऱ्याने तिला आश्वासन दिले, परंतु पाल रडत राहिली. नवऱ्याच्या खूप समजावण्यावरूनही पालीने रडायचे थांबवले नाही. शेवटी नवऱ्याने तिला प्रेमाने कुरवाळले आणि म्हणाला, अच्छा, आज तू विश्राम कर. मी जेवण करायला चाललो आहे. माणसांचे घर बघून येतो. नंतर आपलं घर नक्कीच बनवेन. असं बोलून नवरा गावाच्या दिशेने गेला. नंतर तो पालीकडे परतला. पाल त्याला रिकाम्या हातांनी येताना बघून खूप निराश झाली. परंतु नवऱ्याचा उत्साह वाढलेला होता. तो उत्साहाने बोलला, तुला काय वाटलं की मी रिकाम्या हातांनी हात हलवत परत आलो आहो? अगं वेडी, मी तर आपलं घर बांधून आलो आहे. चल माझ्याबरोबर. दोघी गावाच्या दिशेने गेले. गावाच्या जवळ पोहोचताच नवरा पालीला म्हणाला, बघ, ही सगळी आपलीच घरं आहेत. आपण इथे राहायचं. याच घरी आपली मुलं सुद्धा मोठी होतील. पाल म्हणाली, अरे, इथे तर मी रोज येत होते, परंतु माझ्या डोक्यात तर ही गोष्ट आलीच नाही. तू कधी या प्रकारे विचारच नाही केलास. इकडे बघ, आपल्याला खायला माशा, मच्छर आणि खूप किडे मिळणार. आपण आरामात खायचं आणि झोपायचं. नवरा म्हणाला. मग ती दोघे एका घरात शिरले. नंतर नवरा
घरात शिरताच एका भिंतीवर चिकटून आरामात झोपी गेला. बस तेव्हापासून पाल सहपरिवार आपल्या मनुष्यांच्या घरी राहत आहे. पूर्ण जगात कुठेही पालीचे आपले घर नाही, कारण पालीला स्वतःचे घर बनवता येत नाही. त्यांना शिकायची गरजही पडली नाही, कारण ते भिंतीवर बसून किडे माशा खातात आणि तिथेच राहतात. माणसांचे घर कितीही चांगले असले तरी पाल त्या ठिकाणी असतातच आणि पाल कुठे पण आपल्याला दिसते. शेतकऱ्याची मुलगी आणि सावकार. एका गावात एक गरीब शेतकरी होता. त्याचा एक बैल मेला. शेतकरी खूप दुःखी झाला. त्याचे शेतीचे काम ठप्प पडले होते. दुसरा बैल विकत घ्यायला घरात पैसे सुद्धा नव्हते. शेवटी त्याने एका सावकाराकडून पैसे घेऊन बैल घेतला. त्याची शेती रावी नदीच्या किनाऱ्यावर होती. एकदा पाऊस खूप झाल्यामुळे नदीला पूर आला. नदीच्या जवळपास असलेल्या सर्व शेतांमध्ये पाणी गेले. त्या शेतकऱ्यांच्या शेतात काही पिकले नाही. हेच कारण होतं की ती सावकाराचे कर्ज सुद्धा देऊ शकला नाही. तो खूप चिंतेत पडला. त्याला काही कळेनासे झाले. काय होणार आता? पूर्ण वर्षभर त्याचे सारे कुटुंब